हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे आपलं 18 लेसन क्वाड्रिलॅटरल अँड द प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर इंट्रोडक्शन पार्ट आहे. इंट्रोडक्शन पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे कन्सेप्ट तुमचे जर क्लिअर झाले तर तुम्ही इझिली ह्या बेसवर जे क्वेश्चन्स येते ते तुम्ही सॉल्व करू शकता. तर आपण वन बाय वन पार्ट वाईज बघूया काय आहे इंट्रोडक्शन पार्ट. आणि फर्स्ट टाईम हे व्हिडिओ बघत असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण तेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हाच तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. तर क्वाड्रिलॅटरल काय आहे? जेव्हाही ABCD आर अ कोप्लॅनर पॉईंट्स. क्वाड्रिलॅटरमध्ये 4 पॉईंट्स कंपल्सरी आहेत आणि नो 3 कोलिनियर पॉईंट्स आर नेसेसरी. म्हणजे 3 पॉईंट कोलिनियर नसते. सपोज 3 पॉईंट कोलिनियर असले तर हे क्वाड्रिलॅटरल होणं शक्य नाही आहे. क्वाड्रिलॅटरलला 2च लाईन कोलिनियर पाहिजे. इथं तुम्ही बघू शकता ABCD इज वन अ क्वाड्रिलॅटरल. स्क्वेअर ऑफ ABCD इज अ वन क्वाड्रिलॅटरल. हे क्वाड्रिलॅटरलमध्ये काय आहेत? एकतर 4 साईड्स आहेत, आपण सेगमेंट म्हणतो. सेग AB, सेग BC, सेग CD, सेग AD. तर हे काय आहेत? सेगमेंट. 4 साईड्स आहेत, AB, BC, CD अँड AD. ओके. तर हे 4 सेगमेंट झाले आणि 4 अँगल झाले. अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. आणि क्वाड्रिलॅटरलचं 4ही अँगलचं ॲडिशन किती असते? 360 डिग्री. अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इक्वल टू 360 डिग्री. स्टँडर्ड जे पॉईंट्स आहेत ते एवढं लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात राहील. सेग AB, BC, BC, CD, CD, CA, द ॲडजस्टंट साईड्स हॅव अ कॉमन वर्टेक्स. आता ॲडजस्टंट साईड म्हणजे AD आणि DC. AD अँड DC काय आहेत? ॲडजस्टंट साईड्स आहेत. तर हे काय आहे? D, त्यांच्यात कॉमन वर्टेक्स आहे. तसं 2 ॲडजस्टंट साईडमध्ये एक कॉमन वर्टेक्स असतं आणि 4चं ॲडिशन 360 डिग्री असते. हेही पॉईंट तुम्हाला कळालं. नेक्स्ट, सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये तुम्हाला यूज होणारच आहे. नेक्स्ट, thus if the sides of quadrilateral are produced in order to sum of the measure of exterior angles. तर आपण क्वाड्रिलॅटरलचे 4 एक्सटिरियर अँगल्स काढलो. आता हे बघा, ह्याचं एक्सटिरियर अँगल 1, ह्याचं एक्सटिरियर अँगल 2, ह्याचं 3, ह्याचं 4. 4 एक्सटिरियर अँगल्स असतील तर त्याचंही ॲडिशन काय असते? 360 डिग्री असते. अँगल 1 प्लस अँगल 2 प्लस अँगल 3 प्लस अँगल 4 इक्वल टू 360 डिग्री. एक्सटिरियर अँगल्सचं ॲडिशन ही 360 डिग्री असते. तर हे मेन खूप सिंपल प्रॉपर्टी आहेत, हे तुम्हाला माहितीही असेल, पण थोडंसं नोटीस करा, एकदा रिवाईज करा, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला इझी होणार आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. फर्स्ट वन आहे पॅरलेलोग्राम. तर पॅरलेलोग्राम ABCD इज अ वन पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम कधी होणार आहे? हे एक स्क्वेअर पॅरलेलोग्राम कधी होणार आहे? तेव्हा जे अपोजिट साईड्स काय असतात? पॅरलेल असतात आणि कॉन्ग्रंट असतात. opposite sides are opposite sides are parallel. AD parallel to BC and AB parallel to DC. हे तर झालं पॅरलेल आहेत म्हणून हे झालं ABCD पॅरलेलोग्राम. आणि ह्याचे प्रॉपर्टीज काय आहेत? प्रत्येक क्वाड्रिलॅटरलचे काही प्रॉपर्टीज आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला ते बघायची गरज आहे. पॅरलेलोग्राममध्ये अपोजिट साईड कॉन्ग्रंट असतात, म्हणजे सेग AD कॉन्ग्रंट टू सेग BC अँड AB कॉन्ग्रंट टू DC. हे एक प्रॉपर्टी झालं. आणि अपोजिट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट, म्हणजे अँगल A कॉन्ग्रंट टू अँगल C अँड अँगल B कॉन्ग्रंट टू अँगल D. थर्ड प्रॉपर्टी काय आहे? अपोजिट साईड्स कॉन्ग्रंट असतात, अँगल्स कॉन्ग्रंट असतात आणि त्याचे जे डायगोनल्स आहेत ते बायसेक्ट करतात एकमेकांना 90 डिग्रीमध्ये. डायगोनल्स
are bisect each other. दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा प्रॉपर्टीज माहिती असेल तर आपण इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर फर्स्ट टाईप बघितलो, अजून 6 टाईप्स आहेत ते आपण बघणार आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वाड्रिलेटरल कुठला आहे, रोम्बस. आपण बघणार आहे रोम्बसचं प्रॉपर्टी. रोम्बस इज नथिंग बट अ स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअरचं थोडंसं सेम ॲज स्क्वेअरसारखे असतं, बट रोम्बसचे चारही साईड्स काय असतात, कॉन्ग्रंट असतात. ओके, ए बी कॉन्ग्रंट टू बी सी कॉन्ग्रंट टू सी डी कॉन्ग्रंट टू डी ए. रोम्बसचे चारही साईड्स कॉन्ग्रंट असतात. ओके, ए बी सी डी. सिन्स रोम्बस इज अ पॅरलेलोग्राम, ऑल द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम गुड फॉर रोम्बस. सगळे जे प्रॉपर्टीज पॅरलेलोग्रामचे आहेत ते रोम्बसला अप्लाय होते. सो रोम्बस इज नथिंग बट अ पॅरलेलोग्राम, बट रोम्बस इज अ पॅरलेलोग्राम, बट पॅरलेलोग्राम इज नॉट एक्झॅक्टली रोम्बस, कारण अपोजिट साईड त्याचे इक्वल असतात. बट रोम्बसचे चारही साईड्स काय असतात, कॉन्ग्रंट असतात. आणि ह्याचेही अँगल्स, प्रॉपर्टीज, अँगल्स ह्याचेही बायसेक्ट करतात एकमेकांना. अँगल्स आर बायसेक्ट ॲट 90 डिग्री टू ईच अदर. हेही पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी आहे, म्हणून रोम्बसलाच आपण पॅरलेलोग्राम ही म्हणू शकतो. आणि ह्याच्यात अजून एक प्रॉपर्टी काय आहे, हे जे आहे मिडलमध्ये बायसेक्ट करतात, AO कॉन्ग्रंट टू CO अँड BO कॉन्ग्रंट टू OD. हेही प्रॉपर्टी ह्याच्यात अप्लाय होते. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर बायसेक्ट इट्स अँगल्स. त्याच्या अँगल्सला बायसेक्ट करते डायगोनल्स, त्याचे अँगल्स. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस. इझी आहे, पॅरलेलोग्रामसारखंच आहे, फक्त पॅरलेलोग्रामचे अपोजिट साईड्स कॉन्ग्रंट असतात, ह्याचे चारही साईड्स कॉन्ग्रंट असतात. हे एकच पॉईंट डिफरंट आहे. तर नेक्स्ट पार्ट बघूया आपण. तर हे बघून घ्या. ओके स्टुडंट, तर बघूया आपण नेक्स्ट आपलं रेक्टँग्युलर आणि स्क्वेअरचं प्रॉपर्टीज. हे ऑलरेडी आपण खूप अर्ली एजमध्ये स्टार्ट फ्रॉम थर्डपासून आपण स्क्वेअर आणि रेक्टँगलचे प्रॉपर्टीज बघतो आहे. तर ऑलरेडी यू नो दॅट रेक्टँगलची प्रॉपर्टी काय आहे, अ पॅरलेलोग्राम हॅव्हिंग ईच ऑफ इट्स अँगल आर राईट अँगल. रेक्टँगलचे चारही अँगल राईट अँगल असतात. अँगल ए इक्वल टू अँगल बी इक्वल टू अँगल सी इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. आणि अपोजिट साईड्स इक्वल असतात. साइड्स कॉन्ग्रंट और इक्वल, साइड्स आर इक्वल. हे तर आपल्याला ऑलरेडी प्रॉपर्टी माहिती आहे. आणि ह्याचे डायगोनल्स पण काय असतात, रेक्टँगलचे डायगोनल्स आर आल्सो कॉन्ग्रंट. डायगोनल्स आर congruent, that is AC congruent to BD. AC congruent to BD. These are the properties of rectangle. Next, स्क्वेअरचे काय आहेत प्रॉपर्टीज, जेव्हा रोम्बसचे सगळे अँगल्स 90 डिग्री असतात तेव्हा ते रोम्बस असते स्क्वेअर. इझी आहे. वेन ऑल द अँगल्स ऑफ रोम्बस आर राईट अँगल्स इट इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर. स्क्वेअर ABCD इज अ स्क्वेअर. प्रॉपर्टीज काय आहेत, ऑल द प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस अँड रेक्टँगल होल्ड गुड स्क्वेअर. ऑल द साईड्स आर कॉन्ग्रंट, चारही साईड्स कॉन्ग्रंट असतात. AB कॉन्ग्रंट, BC कॉन्ग्रंट, DC कॉन्ग्रंट, AD. Okay, next, all the angles of right angles are 90 degrees, same like rectangle. A, B, C, angle D equal to 90 degree. ह्याचे डायगोनल्स बायसेक्ट करतात. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर्स आर कॉन्ग्रंट, diagonals of squares are also congruent, and diagonals of square are perpendicular bisect of each other. Means AC perpendicular to
AC perpendicular to BD. AC perpendicular to BD 90 डिग्रीमध्ये परपेंडिक्युलर करतात, म्हणजे हे काय असते, बायसेक्ट करतात 90 डिग्रीमध्ये. तर हे प्रॉपर्टी झाले स्क्वेअरचे. स्क्वेअरचे सगळे काय असतात, डायगोनल्स AO CO हे कॉन्गरंट असतात. AO कॉन्गरंट, CO कॉन्गरंट, BO कॉन्गरंट, DO. दिस इज ऑल्सो अ प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर. तर हे बघितलं स्टुडंट्स, इझी होते रेक्टँगल आणि स्क्वेअर. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे थोडंसं डिफरन्स आहे. पॅरेललोग्रामचे अपोजिट साईड आर कॉन्गरंट, रोम्बसचे चारही साईड कॉन्गरंट आणि डायगोनल्स दोघांचे बायसेक्ट करतात. आता रेक्टँगलचे अँगल्स 90 डिग्री असतात, बट डायगोनल्स बायसेक्ट करत नाहीत. स्क्वेअरचे डायगोनल्स पण आणि साईड पण अपोजिट अँगल्स सगळे चारही अँगल्स पण 90 डिग्री असतात. हे थोडंसं सगळ्यामध्ये डिफरन्स आहे. तर हे व्यवस्थित बघून घ्या, कारण एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला हे प्रॉपर्टीज यूज होणार आहेत. ओके स्टुडंट, तर बघूया नेक्स्ट काय आहे आपलं. नेक्स्ट कुठला कॉर्डिलेटरल आहे, ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचं एक अपोजिट पेअर काय असते, कॉन्गरंट असते. म्हणजे AD पॅरलल टू BC पॅरलल असते. वन साइड ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल. ट्रॅपेझियम काय असते, कॉर्डिलेटर हॅव्हिंग ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल, दॅट इज कॉल्ड अ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम म्हणजे लक्षात ठेवा, समोर अपोजिट साईड काय असतात ते पॅरलल असतात, दॅट इज द ट्रॅपेझियम. आता नेक्स्ट काय आहे, ट्रॅपेझियममध्येच आयसोस्केल ट्रॅपेझियम. आता आयसोस्केल म्हणजे काय, ह्याच्यात एक तर फर्स्ट काय आहे, AD पॅरलल BC तर असणारच आहे, अँड AB कॉन्गरंट टू DC. जे दुसरं पेअर असते ते कॉन्गरंट असते, दॅट इज द आयसोस्केल ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियममध्ये हे कॉन्गरंट नसणार आहे. आयसोस्केल ट्रॅपेझियममध्ये एक साईड काय असणार आहे, कॉन्गरंट असणार आहे. आता ह्याचे प्रॉपर्टीज बघा काय आहेत, हेही खूप इम्पॉर्टंट आहे. एक तर ह्याचे जे पॅरलेल साईडचे मी काय म्हणते, पॅरलेल साईडचे अँगल्स कॉन्गरंट असतात. म्हणजे अँगल A कॉन्गरंट टू अँगल D अँड अँगल B कॉन्गरंट टू अँगल C. अपोजिट म्हणत नाही आहे मी, पॅरलेल साईडचे हे 1 टू B आणि C आणि A आणि D हे काय असतात, कॉन्गरंट असतात. नेक्स्ट पॉईंट आहे, द पेअर्स ऑफ अँगल्स ऑफ एंड ऑफ द पॅरलेल साईड. हे झालं. अपोजिट अँगल्स ऑफ आयसोस्केल ट्रॅपेझियम आर सप्लिमेंटरी टू इच अदर. म्हणजे ह्याच्यात काय असणार आहे, अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी टू इच अदर. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. अँगल B प्लस अँगल D इक्वल टू 180 डिग्री. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. नेक्स्ट, डायगोनल्स ऑफ आयसोस्केल ट्रॅपेझियम आर कॉन्गरंट. ह्याचे डायगोनल्स ही कॉन्गरंट असतात. काय आहे प्रॉपर्टी, डायगोनल्स म्हणजे AC कॉन्गरंट टू BD. हे सगळं प्रॉपर्टीज अप्लाय होणार आहे आयसोस्केल ट्रॅपेझियममध्ये. फक्त नॉर्मल ट्रॅपेझियम असेल तर त्याचं फक्त एक साईड काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. हे दोन्ही पॉईंट डिफर करतात, इम्पॉर्टंट आहेत, कारण एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्ही ट्विस्ट होऊ शकता, म्हणून आयसोस्केल ट्रॅपेझियम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे आपण बघितलं दोनाची प्रॉपर्टी. आपण बघणार आहे नेक्स्ट प्रॉपर्टी. ओके स्टुडंट, तर नेक्स्ट आपलं कॉर्डिलेटरल आहे काईट. काईट हे फिगरमध्ये तुम्हाला दिसते लाईक अ काईट, पतंगसारखं आहे. तर ह्याचे काय आहे प्रॉपर्टी बघा, साईड AB कॉन्गरंट टू AD. AB आणि AD कॉन्गरंट आहेत. AD कॉन्गरंट टू AB, BC कॉन्गरंट टू CD, बट AD आणि CD हे कॉन्गरंट होऊ शकत नाहीत. AD इज नॉट कॉन्गरंट टू CD. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता प्रॉपर्टीज काय आहेत, एक अँगल काय, एक अपोजिट पेअर ऑफ अँगल काय असतात, कॉन्गरंट असतात. अँगल ABC कॉन्गरंट टू अँगल ADC. एकच, दोन्ही नाही, फक्त हे एकच. हे
कॉन्ग्रंट नाही आहेत, फक्त एक पेअर ऑफ अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतील. आणि डायगोनल्स आर बायसेक्ट, इंटरसेक्शन पॉईंटला बायसेक्ट करत आहे, म्हणजे ए सी बायसेक्ट डायगोनल बी डी, बायसेक्ट डायगोनल बी डी इन राईट अँगल. तर हे आहे काईटचं प्रॉपर्टी. तर बघितलं स्टुडंट्स, आपण टोटल 7 क्वाड्रिलॅटरल बघितलो आणि त्याचे प्रॉपर्टीज बघितलो. कुठलंही क्वाड्रिलॅटरल असू दे, त्याचं अँगलचं ॲडिशन 360 डिग्री असते, हे मस्ट इम्पॉर्टंट आहे. जसं ट्रायंगलचं 180 डिग्री असते, तसं क्वाड्रिलॅटरलचं 360 डिग्री असते. ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, हे लक्षात ठेवा, कारण जेव्हा पुढं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करता हे तुम्हाला लवकर लक्षात येणार आहे. फर्स्ट टाईम हे व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण लाईव्ह सेशनमध्ये लवकरात लवकर जाणार आहे, तुमचे नवीन क्वेरीज सॉल्व करणार आहे आणि नवीन अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. आणि अजून एक इम्पॉर्टंट, तुम्हाला खाली फ्लॅशवर एक फोन नंबर दिसत असेल, तुम्ही कॉल करा डायरेक्टली, कारण जेणेकरून तुम्हाला अजून एक्स्ट्रा क्वेश्चन्स, एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पेपर्स पाहिजे असतील तर मी त्याचे तुम्हाला क्वेरीज तुमचे सॉल्व करते. आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओज आहेत, वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज आहेत, ब्रेन एक्सरसाइज आहे, तेही तुम्ही व्हिडिओज बघा, कारण त्याच्याने तुमचं इम्प्रूव्हमेंट वाढणार आहे. तर नक्की आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा, त्यांनाही स्कॉलरशिपसाठी हेल्प होऊ दे. आणि लाईक करायचं विसरू नका. प्रॅक्टिस करत राहा, कीप प्रॅक्टिस. थँक्यू.